राज्यात अकाली जन्मलेल्या नवजात बालकांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या लाखो रुपयांच्या बिलांचा मुद्दा आता विधिमंडळात गाजला आहे. माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी उपचारांच्या दरावर मर्यादा निश्चित करण्याची मागणी केली आहे. पावसाळी अधिवेशनात बोलताना डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितले की अकाली जन्मलेल्या नवजात बालकांच्या उपचारांसाठी काही खासगी रुग्णालये 15 ते 25 लाख रुपयापर्यंत शुल्क आकारत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असून शासनाने उपचारांचे दर निश्चित करावेत, अशी त्यांनी मागणी केली. नागपूरसह विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये NICU आणि व्हेंटिलेटरची सुविधा अपुरी असल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागतो. काही रुग्णालयांकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. यावर उत्तर देताना मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम 2021 अंतर्गत दरपत्रक लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून शासकीय रुग्णालयांची क्षमता आणि खाटांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ सदस्य नितीन राऊत साहेबांनी 2-3 प्रश्न विचारले. त्यातला पहिला मुद्दा नागपुरातले एकूण आता यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये किती बेड्स आहेत वगैरे हे सगळी माहिती मागितली. डागा हॉस्पिटल असेल किंवा इतर सगळे मेडिकल कॉलेजेसपासून सगळे हॉस्पिटल आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुरू झाले, परंतु प्रत्यक्ष त्या सगळ्याची आकडेवारी आता माझ्याकडे उपलब्ध नाही. पण एक गोष्ट आपण म्हटलात ती खरी आहे की आता एकूण पॉप्युलेशन जे वाढतंय आणि त्या प्रमाणात आपली जी काही एकूण यंत्रणा आहे ती अपुरी पडते. म्हणूनच IPHSच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही सगळ्या नवीन बृहत आराखडा करतो की ज्याच्यामध्ये हॉस्पिटलची संख्या आणि आपणच बेडची संख्या एकूण महाराष्ट्रातली वाढली पाहिजे. आमचा प्रयत्न आहे की तो लवकरात लवकर त्याच्याबद्दल वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंडिंग उपलब्ध करून आम्ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना आश्वासित करण्याचा प्रयत्न करतो. दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा तसाच आहे की ज्याच्यामध्ये आपण असं विचारलं की एकूण जे आपण शासनाचा बॉम्बे नर्सिंग ऍक्ट प्रमाणे जे काही रूल्स आहेत ते राईटली अप्लाय होत नाही. ते थोडीशी त्याच्यामधली वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मी स्वतःच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यावरती राईटली इम्प्लिमेंट केलं आणि एकदा महाराष्ट्रात सगळीकडे सर्वे झाला. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये त्या निमित्ताने बोर्ड लागले, परंतु ते बोर्ड एका दिवसापुरते लागणं अपेक्षित नाही. रँडमली 12 महिन्यांमध्ये दरवेळेला त्याचा सर्वे करून त्यामध्ये ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या करण्याबद्दल शासन धोरणात्मक निर्णय घेईल. अध्यक्ष महोदय, नागपूर आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि तिथे संपूर्ण विदर्भातील आणि शेजार मध्य प्रदेशातील रुग्णांचं ते मुख्य केंद्र झालेलं आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी जो भार वाढतो आहे तो लक्षात घेता नागपुरातील 4ही प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून सध्या किती, म्हणजे त्याच्यात 2 मेडिकल कॉलेजेस आहेत, एक डागा रुग्णालय आणि एक जिल्हा रुग्णालय. त्यात किती NICUचे बेड आहेत आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. इथे बेड न मिळाल्यामुळे दरमहा किती गरीब नवजात बालकांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात हलवावं लागते आणि त्यांचा बळी जातो, याची आकडेवारी सरकारकडे आहे का? सरकार या नात्यानं शासकीय रुग्णालयाची क्षमता तात्काळ दुप्पट करण्यासाठी कोणती कालबद्ध योजना आखत आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय की आपण मंत्री महोदयांनी उत्तरात महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम आणि दरपत्रक लावण्याच्या नियमांचा हवाला दिला आहे, परंतु कागदावरचे नियम प्रत्यक्षात गरिबांचे खिसे कापण्यापासून रोखू शकलेले नाहीत. खाजगी रुग्णालयांमध्ये NICU उपचाराचे बिल आजही 15 लाख ते 25 लाखाच्या घरात जाते आणि संपूर्ण बिल भरल्याशिवाय नवजात बालकाला डिस्चार्ज दिला जात नाही. ही अत्यंत क्रूर वस्तुस्थिती आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की केवळ दरपत्रक लावण्याचे बंधन घालून शासनाची जबाबदारी संपते का? प्री मॅच्युअर नवजात बालकांच्या खाजगी उपचारांसाठी शासन एखादा कॅपिंग, जास्तीत जास्त दराची मर्यादा, दर निश्चित करणार आहे का? तसेच गेल्या वर्षभरात नागपूरसह संपूर्ण राज्यात अवाजवी बिल आकारून पालकांना वेठीस धरणाऱ्या किती खाजगी रुग्णालयाची तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत? शासन अशा दोषी रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखवणार का? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न शेवटचा माझा असा आहे की मंत्री महोदयांनी सांगितले की आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नवजात शिशूंच्या उपचारासाठी 15 प्रकारच्या सेवा समाविष्ट आहेत.
जर सर्व काही योजनेत समाविष्ट आहे तर मग गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना नवजात बालकांच्या वैद्यकीय खर्चासाठी स्वतःची स्थावर जंगम मालमत्ता का विकावी लागत आहे, ते कर्जबाजारी का होत आहे. म्हणून प्रश्न आहे की खाजगी अंगीकृत रुग्णालय या योजना अंतर्गत नवजात बालकांना बेड उपलब्ध नाही असे खोटे कारण सांगून दाखल करून घेण्यास सर्रास नकार देतात. ही वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे शासकीय योजना असूनही गरिबांना नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी शासन कोणती विशेष भरारी पथके नेमणार आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक दिलासा देण्यासाठी कोणती थेट यंत्रणा उभारणार आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात यावी.